गौरवजी सावंत यांच्या टीमचं मात्र एक चांगलं टेक्निकल वर्क आपण पाहतोय, चांगलं काम त्यांचं पाहतोय. हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत समोरच्या अँगलने साइडच्या अँगलने दोन वेगवेगळ्या कॅमेरा सोबत मात्र त्याचं केलं जाणारं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. गुणलेखकाच्या भूमिकेत मुंबई शहरातील एक नामवंत असे गुणलेखक अनिलजी सरफरे, सुसज्ज असं व्यासपीठ, प्रगल्भ असं मान्यवरांचं आयोजन आपण पाहतोय. हे सर्व ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळाडूंसाठीचा मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करून दिलाय ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळांनी. पहिलाच बॉल आदित्य चव्हाणच्या बॅट मधून मात्र या वेळेला शॉर्ट आर्म पुल, परंतु धावा मिळतील फक्त एक. आणि परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय माजी सरचिटणीस अजयजी पवार साहेबांचे या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती शुभागमन झाले. अजय पवार साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि ज्यांनी कोणी अजून अल्पोपार केला नसेल, नाश्ता या ठिकाणी आपला चालू आहे. ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. लेग बाईचा इशारा तिकडे मात्र पंचांना या ठिकाणी आपण पाहतोय. आपला एक हात आणि एक पाय वरती केलाय. लेग बाईच्या इशाऱ्यासोबत मात्र पंचांनी अतिरिक्त धाबेची घोषणा केली आहे. आदित्य चव्हाण आणि तनिष घाडी ओपनर बॅटर म्हणून मात्र मैदानावरती 34चा पाठलाग मात्र त्यांना करताना आपण बघतोय. या वेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर आदित्य चव्हाणसाठी. चांगला बॉल अनिकेतच्या माध्यमातून हाताळला जातोय. अगदी बॉल टाकल्यानंतर अनिकेत फलंदाज आदित्य चव्हाण पर्यंत धावत गेले. ऑस्ट्रेलियाची टीम ज्या पद्धतीने स्लेजिंग करते तशी काहीशी स्लेजिंग तिकडे मात्र अनिकेत करण्याचा प्रयत्न करतोय आदित्य चव्हाण सोबत. एक लांब पल्ल्याचा गोलंदाज अगदी रनिंग ट्रॅक पासून धाव घेत आहेत बॉलिंग टाकण्यासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये मिळाला बॉल आणि तो जातोय मात्र सरळ मैदानातून बाहेर. 2 धावा आदित्य चव्हाणच्या बॅट मधून आल्यात. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 4 धावा. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स मिळतात, एक्स्ट्रा येत आहेत. चांगला चेंडू, पंचांचा निर्णय मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एकेरी धाबेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. मुंबई शहरातली मात्र या नरे पार्कच्या मैदानावरची पहिली वैल या हंगामातली स्पर्धा आपण बघताय. ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 पर्व 12 मुंबई नंबर 12 मध्ये होणार हे 12वं पर्व आपण बघत आहात. फुल टॉस चेंडू, या वेळेला मात्र फ्लॅट शॉट केलाय आणि बॉल सरळ मैदानातून बाहेर. सडक पे कडक आदित्य चव्हाणच्या बॅटमधून हा दुहेरी धावेचा फटका. ओव्हरची समाप्ती जरूर होईल. अनिकेतचं षटक समाप्त होत आहे आणि अनिकेतच्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 34 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 26 धावांचा पाठलाग घेणाऱ्या 18 चेंडूंमध्ये करायचा आहे. यानंतरचा सामना ज्याचा टॉस मात्र नुकताच पूर्ण झालेला पाहिला. कपिलने मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय तिकडे स्वीकारला गेलाय सीसी पॅन्थर या टीम कडून. डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोच्या परिस्थितीमध्ये खेळावी लागणारी मॅच असणार प्रत्येक टीमसाठी. काल डायनामिक्स बदलला तो परळचा राजा वॉरियर्स या टीमने या संपूर्ण स्पर्धेचा. कारण प्रत्येक कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण घेत होते आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर मात्र चेसिंगचा प्रयत्न तिकडे केला जात होता. परंतु या मैदानावरती चेसिंग सोपं असताना तिकडे मात्र काही वेळेला परळचा राजा वॉरियर्स या टीमने एक वेगळा विक्रम आपल्या नावावरती केला
आणि तदनंतर आयुष 11 हा संघ सुद्धा एक चांगला खेळ करताना कालच्या दिवसात पाहायला मिळाला. राहुल घाणेकर मात्र आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 साठी. कट करायचा प्रयत्न, या वेळेला गॅप मध्ये बॉल जातोय डिक्लेअर कडे. एकेरी दाबेचा इशारा पंच तुषार चिखले यांचा. काल 15 वर्षाखालील खेळाडूंचा खेळ सुद्धा आपण अनुभवलाय. राहुल घाणेकर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर समोर त्यांच्या आपण जर पाहिलं तर तनिष घाडी सारखे विस्फोटक फलंदाज. आदित्य चव्हाण चांगली बॅटिंग करतायत. बॅटची इनर एज घेतली आहे आणि बॉल मात्र आता चिंग्स चायनीजच्या बॅनरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष सहकारी आहे, आमचे सहप्रायोजक आहेत चिंग्स चायनीज, स्मिथ अँड जोन्स. आय लव्ह देसी चायनीज. काल सगळ्यांनीच मात्र त्या ठिकाणी सूपचा आनंद घेतलाय आणि यावेळेला बॅट मधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. तनिष गाडीच्या बॅट मधून मात्र हा दुहेरी धावेचा एक स्वीट साऊंड आलाय आणि त्यानंतर मात्र संघाची धावसंख्या 2 घर पुढे सरकते आणि धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवरती. एक कडक शॉट, कडक बेधडक शॉट येतोय तनिष गाडीच्या बॅट मधून. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे मात्र दुसऱ्या षटकाच्या 3 चेंडू समाप्तीनंतर 12. पुन्हा एकदा समोर, या वेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हा झेल सुटलाय. मला वाटतं निलेश भंडारे त्या ठिकाणी होते आणि निलेश भंडारे कडून या चुका होत आहेत आणि चुकीला माफी नाही. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच. या वेळेला मात्र ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये जरूर आला बॉल, परंतु गाईडलाईन मात्र थोडीशी भरकटलेला पाहायला मिळाला. राहुल अतिरिक्त दाबेचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा, जमिनीला हात मात्र केलेत समांतर आणि धावा घोषित केलेत त्या अवांतर. तुषार चिखले पंचांच्या भूमिकेतून मात्र एक्स्ट्रा रन्सची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मात्र राहुल यावेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळाली. मिडल ऑफ द स्टंपवरचा बॉल होता आणि डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला आलेली पाहायला मिळते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये या टेनिस बॉल क्रिकेट सोबत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा सुद्धा मधल्यामध्ये घेतोय. दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा मात्र दुसऱ्या डावामध्ये 153 धावांवरती मात्र गुंडाळलेला आपण पाहिलाय आणि दक्षिण आफ्रिका संघाने मात्र भारतीय संघावरती 123 धावांचं लीड केलंय. टोटल स्कोर जर आपण सध्या युवा टायगरची स्थिती पाहिली तर आदित्य बॅट या ठिकाणी भिरकावतोय आणि बॉलला पाठवतोय मैदानातून बाहेर, परंतु निर्णय किती धावांचा तर 2 धावांचा इशारा आलाय. तिकडे मात्र पंच तुषारजी चिखले यांच्या माध्यमातून धावसंख्येचा आकडा आता जाऊन पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवरती. या ओव्हर मधून एकूण 11 धावा खर्च केल्या त्या राहुल घाणेकरने. थोडीशी महागडी ओव्हर या ठिकाणी येताना बघायला मिळते. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये मात्र अजून 15 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक. एक निर्णायक ओव्हर असणार ही या मॅचची. युवा टायगर्सला सुद्धा संधी आहे तसं बघायला गेलं तर आणि दिनेश 11ला सुद्धा संधी आहे.
दोन्ही समान संधी देणारा सामना दोन्ही बाजूला. आदित्य चव्हाण आणि तनिष घाडी ही अनबिटेबल जोडी आतापर्यंत विकेट दिलेली नाहीये समोरच्या गोलंदाजांना. बॉलिंगसाठी मात्र पंकज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकजचा पुढचा बॉल, पहिला चेंडू आणि यावेळेला स्लॉग स्वीप आणि डीप स्क्वेअर लेग मधून मात्र बॉल मैदानातून बाहेर दुहेरी धावेसाठी. आज चांगली फाईट करतायत तनिष घाडी आणि आदित्य चव्हाण, सलामीचे दोन्ही बॅटर्स. सिमेंट चाळ प्रीमियर लीग CPL 2025 12व पर्व ऐतिहासिक अशा या भिवाजीराव नरे उद्यानामध्ये म्हणजे नरे पार्क मैदानावरती रंगणारी मात्र या हंगामातली पहिली स्पर्धा. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा बघा, मगाशी सुद्धा असाच फटका खेळला होता परंतु तोही फटका झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये येऊन मात्र एकेरी धावेत गेला होता आणि यावेळेला 2 धावा धावून काढल्या गेल्यात. पुन्हा 2 धावांच्या प्रयत्नानंतर धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. अजूनही 11 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. चेंडू राहिलेत ते 10 आणि यावेळेला समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर एक हाताने कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा तिसऱ्याही धावेचा प्रयत्न यावेळेला यशस्वी. मला वाटतं राहुलने समोर जे आमचे खेळाडू आहेत ज्यांनी आता बॉल अडवला, मला वाटतं त्यांनी जर बॉल जाऊन दिला असता तर 2च रन मिळाले असत्या, पण इथे बॉल पकडला आणि थ्रो करेपर्यंत तिसरी धाव पूर्ण झाली. बघा, म्हणजे तुम्हाला बॅटिंग करतानाच नुसतं लक्ष ठेवायचं नाही तर फिल्डिंग करताना तुम्हाला सुद्धा थोडीशी अक्कल आणि त्या ठिकाणी बुद्धीचा वापर करायचा आहे. चालाकी दाखवायची आहे, चतुराई दाखवायची आहे आणि ती तिकडे मात्र फलंदाजांनी दाखवली. जसा बॉल अडवला तसं मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी निघाले आणि 3 धावा पूर्ण. आणि यावेळेला मात्र फुलटॉस बॉल, त्याचा फायदा उचललाय आदित्य चव्हाण. बॉल लागतोय आणि मैदानात आलाय. परत एकदा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आदित्य चव्हाण रेडी आहेत परंतु माघारी परतावलंय तनिषने. चांगला थ्रो बघायला मिळतोय. तनिष त्या ठिकाणी मात्र नक्कीच थांबवताना पाहायला मिळाले आदित्यला. निलेश भंडारी यांचा चांगला थ्रो आपण पाहिला. 2 धावांसोबत स्कोर जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवरती. 6 धावांची अजूनही गरज आहे. या ओव्हर मधले 4 चेंडू पूर्ण झाले. 2-2 3-2 अशा एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9 धावा आलेत या षटकातून. यावेळेला मात्र यॉर्कर लेंथ बॉल होता. ज्या पद्धतीची मात्र फिल्डिंग या ठिकाणी आज होते दिनेश 11 संघाने मात्र कुठेतरी हत्यार टाकलेले दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1 रन मात्र तोपर्यंत कंप्लीट होते. आदित्य चव्हाण लेगबायचा इशारा मात्र तिकडे पंच महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरची समाप्ती आणि 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 5 धावा. काल दिवसभरातली पहिलीच मॅच ज्या पद्धतीची आपण रंगलेली पाहिली होती तसंच काहीच मात्र घडताना आपल्याला पाहायला मिळते. आज कॅरेबियन पॉवर या ठिकाणी नक्कीच दाखवली जाते.
सलामीच्या या दोन्ही फलंदाजांकडून आदित्य चव्हाण आणि तनिष घाडी तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. असं वाटतं एका बाजूला कारण पोलार्ड बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र क्रिस गेल बॅटिंग करतोय. आणि काय बॉलिंग ऍक्शन आहे, एक ऑर्थोडॉक्स ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते ती मिलिंद भंडारे यांच्या माध्यमातून. वसीम अक्रम यांची आठवण करून देणारी गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी या ठिकाणी ज्याला म्हटलं जातं ती गोलंदाजी यावेळेला बघायला मिळते. पाच चेंडू आणि 5 धावा. राहुल घाणेकर पुन्हा एकदा मात्र आपल्या टीमला एक उत्साह देत आहेत, एक प्रोत्साहन देत आहेत. यानंतर सीसी पॅन्थर्स टॉस जिंकलाय, प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. विनंती असेल सीसी पॅन्थर टीमचे कॅप्टन कपिल, आपण रेडी राहायचंय. लगेच हा सामना संपल्यानंतर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मिलिंदचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन चेंडू होता. सरळ बॅटने फटका सजवला आदित्यने. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र यावेळेला जबरदस्त फिल्डिंग, परंतु त्या फिल्डिंगला काहीही सहकार्य मिळत नाहीये. तिकडे फलंदाज मात्र अतिशय चपळ आहेत. एका धावेला दुसऱ्या धावेत लगेच कन्वर्ट केलं यावेळेला आदित्य चव्हाण आणि तनिष घाडी. कोणती विकेट नाहीये. विदाउट लॉस चेस करण्याचा प्रयत्न, नो लॉस चेस करण्याचा प्रयत्न. मिलिंदचा पुढचा बॉल. स्ट्राईकवर आदित्य चव्हाण. आणि यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शफल झाले होते बॅटर, त्यामुळे पंचांनी मात्र गाईडलाईन नक्कीच त्या ठिकाणी लक्षात घेतली. आता 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अजूनही रन बॉल इक्वेशन, अजूनही संधी इथे दिनेश इलेव्हनच्या हातामध्ये. महेश सुवर्ण टेन्शन मध्ये आहेत, प्रेशर मध्ये आहेत, दडपणाखाली आहेत. काहीही घडू शकतं. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला डीप स्क्वेअर लेगला. बॉल अडवलं जात आहे, डिक्लेअर मध्ये जाऊ दिलेलं नाहीये. एकच रन मिळेल. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आता मात्र मॅच जिंकण्यासाठी. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा संपूर्ण दोष जो आहे तो निलेश भंडारे यांना दिला जातोय. मगाशी जर त्यांनी ती कॅच पकडली असती तर मला वाटतं या मॅचचं समीकरण काहीतरी वेगळं असलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये, चुकीला माफी नाही. ऍडव्हर्टाइज आली आहे मैदानामध्ये. ब्रेक. पुढचा बॉल. मिलिंद भंडारे तनिष घाडी आमने सामने. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल. लेग बायच्या स्वरूपातली धाव तितकीच इम्पॉर्टंट आहे. थ्रो चांगला आहे. 1 रन कंप्लीट. आता शेवटचा बॉल आणि शेवटची धाव. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. मिलिंद भंडारे विरुद्ध आदित्य चव्हाण. 1 बॉल टू गो अँड 1 रन टू विन. काय घडणार, काय बिघडणार. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. आदित्य चव्हाण आणि मिलिंद भंडारे, दिनेश इलेव्हन आणि युवा टायगर. डावकुरे हाताचा गोलंदाज विरुद्ध डावकुरे हाताचा फलंदाज. कोण जिंकणार मॅच? बॉल की बॅट, फलंदाज की गोलंदाज, ग्रीन की ब्ल्यू, हिरवा की निळा. आणि हा बॉल सुपर ओव्हर कडे मॅच जाते की काय? आणि अशा पद्धतीने मात्र सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळणार यानंतर. आणि काल दुसरी मॅच सुपर ओव्हर आपण पाहिली होती आणि आजही दुसरी मॅच ही सुपर ओव्हर झाली आहे. कालच्या दिवसाचा ऍक्शन रिप्ले आपण बघतोय की काय?
मिलिंद भंडारे. जरा मित्रांनो बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात मिलिंद भंडारेसाठी. 6 बॉल 5 चा सामना. एक प्रकारे दिनेश इलेव्हनने होप सोडले होते, हत्यार टाकलं होतं, परंतु दिनेश इलेव्हन या संघाचा मिलिंद भंडारे या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करून देतोय. आणखीन एक संधी मात्र निर्माण करून दिली आहे मिलिंद भंडारेने. हॅलो हॅलो 200च्या बॅट्समन आमचे मी अंडे आणि नारळ आणि बॉलर मिलिंद भंडारे. काय बोलायचं बॅट्समन सांगतो तीन लिहून देतो. बोल राहुल निलेश आणि राहुल अनिकेत भंडारे आणि अनिकेत आणि त्यांचा आदित्य चव्हाण, तनिष गाडी आणि गणेश गाडेकर. बॉलर कोण? बॉलर कोणाचा? युवा टायगरचा बॉलर नाही. युवा टायगरचा आधी चव्हाण. चेक चेक. जबरदस्त मॅच आहे. सुपर ओव्हरचा थरार. पुन्हा एकदा मात्र मिलिंद भंडारे गोलंदाजी मार्क वरती, फलंदाजीसाठी मात्र ओपनिंग पेअर. सुपर ओव्हरच्या या सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर आदित्य चव्हाण आणि तनिष घाडी पुन्हा एकदा मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आज मिलिंद भंडारेने मात्र नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मॅच मध्ये जो पुनरागमन त्यांनी करून दिले आपल्या टीमला, दिनेश इलेव्हनला एक संधी उपलब्ध करून दिली आहे आणि या संधीचं आज मात्र पुन्हा एकदा त्यांना सोनं करायचंय. सुपर ओव्हरचा थरार. पहिला बॉल आणि पहिला बॉल या वेळेला मात्र बॉल हातातून निसटलाय आणि पंचांकडून नो +1. 2 धावांचा प्रयत्न इकडे केला गेलाय. मिलिंद भंडारे यांच्या बॉल हातातून निसटला. बॉलवरती ग्रीप मिळवता आली नाही, बॉलवरती पकड करता आली नाही आणि त्यामुळे बॉल हातातून निसटल्यानंतर मात्र पंचांकडून नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवरती मात्र डिक्लेअर स्वरूपातही बॉल गेलाय. आणि तनिष घाडीने जर षटकार ठोकला या मॅच मध्ये तर अभिषेक परब यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. फुल टॉस बॉल आणि या बॉलवरती मात्र आता बघा
पूर्ण प्रयत्न केले जात आहेत परंतु बॉल जातोय सरळ. वन बाउन्स, टू बाउन्स, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 आणि आला हा खणखणीत चौकार. रोहित चव्हाण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. बॉल पाठीमागे मात्र निघून गेलाय. धावसंख्येचा आकडा मात्र या ठिकाणी आता हळूहळू पुढे सरकतोय. सुपर ओव्हरचा खेळ चालू असताना धावफलकावरती मात्र धावा जर आपण पाहिलं तर 7 आणि या वेळेला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. तनिष गाडीसाठी मात्र अभिषेक परब यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सिमेंट चाळ प्रीमियर लीग 2025 सीझन 12चा पहिला षटकार आलाय तनिष गाडीच्या बॅटमधून. मित्रांनो जरा तनिषच्या या षटकारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या संपूर्ण स्पर्धेतला पहिला षटकार. आणि परत जर षटकार त्यांनी ठोकला तर परत अभिषेक परब यांच्याकडून मात्र त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. या वेळेला मात्र फटका मिस टाइम होतोय. फिल्डरच्या डोक्यावरून मात्र बॉल पाठीमागे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तनिष गाडी आहेत. सुपर ओव्हरचा हा खेळ मात्र असाच अपेक्षित होता. युवा टायगर्स आहेत, युवा टॅलेंट आहे. शेर की झलक सबसे अलग. आज नावाप्रमाणेच वाघाप्रमाणे डरकाळी फोडली आहे. ते मात्र युवा टायगरच्या तनिष गाडीने या सुपर ओव्हरचा खेळ रंगत असताना धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 14. पुन्हा फुल टॉस. पुन्हा एकदा मात्र या वेळेला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ओव्हर थ्रो. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झालेत. महागडी ओव्हर आली आहे मिलिंदच्या या सुपर ओव्हर मध्ये. 16 धावा 4 बॉल मध्ये. या अगोदर ज्या वेळेला गोलंदाजी केली त्यावेळेला 6 बॉल मध्ये 5 त्यांनी डिफेंड केल्या आणि इथे 4 बॉल मध्ये आता 16 खर्च करून बसलेत मिलिंद भंडारे. प्रयत्न करत रहा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. पुन्हा नो बॉल आणि नो +1 आणि इथे मात्र तनिष गाडी स्ट्राइक आपल्याकडे घेतोय परंतु आता विकेट येईल आदित्य चव्हाणची. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी आहे. नो बॉल होता. नो बॉल वरती मात्र एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र आदित्य चव्हाण बाद झाले. शेवटचा हा बॉल मात्र आता शिल्लक राहिलेला आपण बघणार आहोत. नाही 5वा बॉल नो टाकला पण रनआउट झाला ना नो बॉल वरती. तुषार आताचा बॉल 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फ्री हिटचा बॉल. क्रिकेटच्या नवीन नियमाप्रमाणे मात्र या ठिकाणी नक्कीच 2 बॉल शिल्लक राहिलेत. नो बॉल वरती जरी रनआउट आली असली तरी बॉल काउंट होणार नाहीये. कोलात टाकलेला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय परंतु फ्री हिटच्या बॉल वरती धाव येत नाहीये, रन मिळत नाहीयेत. तनिष गाडी जबरदस्त फॉर्म मध्ये आज बघायला मिळालेत. पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. सुपर ओव्हरचा हा खेळ जो आहे काहीसा असाच अपेक्षित होता. दरम्यान शेवटचा बॉल तनिष गाडीसाठी आणि शेवटच्या बॉल वरती सुद्धा पटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. साडी में साडी पराग साडी आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. त्या फलंदाजाचं नाव आहे तनिष गाडी.
कॅरेबियन पॉवर आहे. कायरन पोलार्ड सारखी बॅटिंग तनिष घाडीच्या माध्यमातून. काल तर एक षटकार बघायला मिळायला मुश्किल झाली होती, आज 2-2 षटकार पाहायला मिळालेत. आणि अभिषेक परब यांच्याकडून मात्र तनिष घाडीच्या या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. पैसा वसूल बॅटिंग. इथे 4 ओव्हरला 24 होत नव्हते, इथे एका ओव्हर मध्ये 24 केलेत. 25 धावांची आवश्यकता आहे दिनेश 11 टीमला हा सामना जिंकण्यासाठी. आता सगळी जबाबदारी राहुल घाणेकरच्या खांद्यावरती आहे. $25 to win. हे आज इथे पहिल्यांदा होतंय. इथे 4 ओव्हर मध्ये 24 धावा होत नव्हत्या, इथे एका ओव्हर मध्ये 24 धावा बनलेत. 25 धावांचं टार्गेट आहे. राहुल घाणेकर यांच्यावरती मात्र आता सर्व होप्स आहेत. सगळ्यांच्या अपेक्षा, सगळ्यांच्या नजरा मात्र राहुल घाणेकर वरती. चला बॅटिंग साठी राहुल, आणि राहुल सोबत मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश भंडारे. आदित्य चव्हाण गोलंदाजीसाठी. अजूनही प्रेशर आहे आदित्य चव्हाण वरती. एका ओव्हर मध्ये 25 बनवायचे, तिथे 4 ओव्हर मध्ये बनता बनत नाहीयेत. आदित्य चव्हाण चला वेळ घेऊ नका अधिक. एक ओव्हर 25 धावा बनवायचे आहेत. राहुल घाणेकर. पहिला बॉल यॉर्कर लेंथ होता. एकच धाव तिकडे मात्र घेतली जाईल का पाहिलं, तीही नाहीये. म्हणजे 5 बॉल मध्ये आता 25 बनवायचे आहेत. जसा रामराम गंगाराम पिक्चर मध्ये गंगाराम जशी वाळू उधळतो, तसा आज राहुल घाणेकरला आता वाळू उधळत नाही तर धावा उधळायचे आहेत. चार बॉल 4 सिक्सर मारला तर अजून एक सुपर ओव्हर खेळायची संधी तुमच्याकडे आहे राहुल घाणेकर. आणि इथे 3 लगातारचे डॉट बॉल. आता ही मॅच औपचारिकतेकडे वळली आहे, फॉर्मॅलिटीज बाकी आहे. एका टीमने एका ओव्हर मध्ये 24 बनवल्या, दुसऱ्या टीमला 3 बॉल मध्ये एकही बनवता आलेली नाहीये.
हा अनप्रिडिक्टेबल खेळ आहे. आणखीन एक रन इथे मात्र नक्कीच मिळेल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात कासेना एक्स्ट्रा रन्स मिळतात. आणि या वेळेला राहुल घाणेकरने प्रयत्न तर केलाय, तो प्रयत्न मात्र फसलाय आणि राहुल घाणेकर तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. आणि कॅच कोणी पकडली तर ती सुद्धा तनिष घाडीने. आज सगळं काही मला वाटतं तनिष घाडी स्वतः मीच करणार आहे. आपल्या टीमला जे काही करून द्यायचं ते मीच करून देणार आहे, हे आज तो ठरवून आलाय. आणि मला वाटतं जर मॅच संपली तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोणाला जाणार आहे हे सांगायची गरज नाहीये. आणि यावेळेला वा काय फटका केलाय 2 धावांसाठी. ऍक्च्युली तो उजव्या हाताचा फलंदाज आहे, परंतु त्यांनी यावेळेला लेफ्टी बॅटिंग केली आहे. डावखुरी हाताची बॅटिंग त्यांनी केली आहे. काय नाव आहे अनिकेत. परत एकदा, परंतु आता औपचारिकतापूर्ण मॅच होती आणि या सामन्याचा विजेता मात्र या ठिकाणी आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे युवा टायगर्स.